सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं 8 जागा जिंकलेल्या आहेत आणि सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेची मोठी मुसंडी पाहायला मिळते। शीतल देवरुकर, शेठ स्नेहा गवळी, मयूर पांचाळ विजयी झालेले आहेत। धनराज कोहसाडे, शशिकांत झोरेही विजयी झालेत। प्रदीप सावंत, मिलिंद साटम खुल्या प्रवर्गातून विजयी झालेत। 10 पैकी 8 जागांवर युवा सेनेचा विजय झालेला आहे आणि अशा प्रकारे 8 जागांसह दणदणीत बहुमत मिळालेले आहे सिनेटवर युवा सेनेला। याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही आभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या, तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती, म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या, या वर्षीच्या स्थगित केल्या। आम्हाला न्याय जो काही मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला, माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला। आणि या निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्य सांगणारी माहिती बघूयात आपण ग्राफिक्सच्या द्वारे या मोठ्या स्क्रीनवरती। आरक्षित जागांवरची मतं जर का पाहिलं तर महिला प्रवर्ग स्नेहा गवळी युवासेना 5,914 मतं, रेणुका ठाकूर यांना अभाविपाच्या 893 मतं पडली। एससी प्रवर्ग शीतल देवरुकर युवासेना 5,489, राजेंद्र सायगावकर अभाविप 1,014 मतं। त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ युवासेना 5,350 मतं, तर राकेश भुजबळ यांना त्यापेक्षा कमी मतं। एसटी प्रवर्ग धनराज कोहसाडे 5,247, 924 मतं निशा सावरा अभाविपाच्या यांना मिळाली। तर शशिकांत झोरे 5,170 मतं, अजिंक्य जाधव अभाविप 1,066 मतं, अशा प्रकारे ही त्यांना मतं मिळालेली आहेत। आणि बहुमतासह 8 जागा आणि बहुमतासह त्यांना मतदान सुद्धा झालेलं आहे, फरक सुद्धा मोठा आहे। अशा प्रकारे युवा सेनेनं मुसंडी मारली आहे या निवडणुकीत। दरम्यान या निवडणुकीची काही वैशिष्ट्य बघायचा आपण प्रयत्न केला तर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात युवा सेनेचा दणदणीत विजय आपल्याला पाहायला मिळतोय। युवा सेनेची विजयाची हॅट्रिक सुद्धा आपल्याला बघायला मिळते। या निमित्तानं युवा सेनेनं परफॉर्मन्स दिलेला आहे। 2018 मध्ये 10 पैकी 10 जागांवर युवा सेना विजयी झालेली आहे। 2010 मध्ये 10 पैकी 8 जागांवर युवा सेनेचा विजय झालाय। विद्यापीठ धोरणं आणि शुल्काबाबत सिनेटमध्ये निर्णय घेता येणार आहे आता। तर अशा प्रकारे युवा सेनेचा सिनेटवर भगवा फडकलेला आहे आणि एक मोठा विजय निवडणुकीच्या पूर्वी शिक्षण क्षेत्रामधला हा एका अर्थाने विजय म्हणता येईल। चेतन सावंत आपले प्रतिनिधी याविषयी आपल्यासोबत आहेत। चेतन, लाईव्ह स्क्रीनवरती आपण तुझ्याशी संवाद साधूयात। या निवडणुकीचे अर्थ कशा प्रकारे बघतोस तू? काय होईल पुढे? काय अर्थ आहे या निवडणुकीचा? खरं तर ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे या निवडणुकीची पार्श्वभूमी बघितली तर शासन देखील दखल घेत होतं या निवडणुकीची। निवडणूक पुढे जावी किंवा निवडणुकीच्या ज्या तारखा आहेत या पुढे जाव्या याचा प्रयत्न देखील केला जात होता। मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर आता ही निवडणूक पार पडली, त्याच्यानंतर आज मतमोजणी झालेली आहे। आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे 10 पैकी 8 जागा युवा सेनेच्या निवडून आलेल्या आहेत। 2 जागांची मतमोजणी चालू आहे। मात्र या मतमोजणीला अधिक काळ लागू शकतो, कारण ही मतमोजणी आहे सेकंड प्रिफरन्सची। प्रथम प्रिफरन्सची मतं मोजून झालेली आहेत, आता सेकंड प्रिफरन्सची मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे त्याला अधिक काळ जाऊ शकतो। आणि त्यानंतर उर्वरित 2 उमेदवार जे आहेत युवा सेनेचे असतील, एबीवीपीचे असतील किंवा छात्र सेनेचे असतील, जे छात्र भारतीचे असतील, कोणता उमेदवार हे 2 उमेदवार विजयी होतात हे आपल्याला त्याच वेळी नेमकं कळणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे 8 उमेदवार हे जिंकून आलेले आहेत आणि यापुढे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे मुंबई विद्यापीठावर आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एक प्रकारे चेतन, कदाचित आता सिनेट यानंतर महापालिका असं चित्र बघायला मिळेल का? आदित्य ठाकरे नेतृत्व घेतील का महापालिकेच्या निवडणुकीच्या नियोजनाचं बघावं लागेल। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। चेतन सावंत आपल्याला अधिक माहिती देत होते।